ओके. तर आपण ही मीटिंग रेकॉर्डिंग केलेली आहे. याची जी ला आपण ही मीटिंग थोड्या वेळाने घेऊ. जे पार्टिसिपेंट ना याच्यामध्ये जॉईन होता नाही आलं त्यांनी, किंवा ज्यांना नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम असेल, या सगळ्यांनी त्या लिंकवरती जाऊन आपल्या वेळेनुसार सगळं आपण आजचे जे काही 2 विषय आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता. तर पहिला विषय जो आहे तो आहे विशेष अभियान 5.0. तर राज्यस्तरावरून हा राज्यस्तरावरून हा विषय कालच आपल्यासाठी आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यांजली पोर्टलवरती आपण स्कूल व्हॉलंटरी प्रोग्राम म्हणून हा विषय सध्या सुरू आहे. दर आपण 3 महिन्यांनी आपल्याला 1-2 विषयाच्या संदर्भात जे काही एरियाज दिलेले आहेत, कृपया आपले जे माईक आहेत ते कृपया बंद करावे. शिराळा राजगे, सुरेखा राजगे मॅडम. मग मी इकडे असं शक्यतो काढते. काढलेलं बरं वाटते. धन्यवाद मॅडम. तर मयुरी मॅडम, तुम्ही जर मला होस्ट केला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुमचं काही काम असेल तर तुम्ही हे करू शकाल. हा, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यांजली पोर्टलवरती आपण दर 3 महिन्यांनी आपल्या शाळेच्या ज्या काही गरजा असतात त्याची नोंद करतो. आणि मग जे एनजीओ असेल किंवा एखादी व्यक्ती असेल की जिला सेवा शाळेसाठी प्रदान करायचे, ती व्यक्ती त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून आपल्यापर्यंत या सगळ्या सुविधा पुरवू शकते. पण सध्या एक मिनिट जाईल. हा, सध्याचा जो काही विषय आहे आपला विशेष अभियानाअंतर्गत, त्यामध्ये आपल्याला शाळेमधील स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि देखभाल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाची किरकोळ दुरुस्ती चे कार्य संस्थात्मक स्वरूपात करण्यासंदर्भातला आपण जोर देणार आहोत. मग हे सगळं करत असताना म्हणजे आपण सगळे म्हणू की आपण दर 3 महिन्यांनी की जो काही एरिया आहेत, 11 एरियाज आहे त्याच्यामध्ये, तर त्या 11 एरियामधले 2 एरियाज आपण राज्यस्तरावरून ठरवतो. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपल्याला ऑफलाईन काही गोष्टी म्हणजे एखादे एनजीओ असते किंवा एखादी संस्था असते किंवा एखादी व्यक्ती असते की जे आपल्याला आपल्या शाळेसाठी सेवा प्रदान करते. मग ती सेवा ही पैशाच्या स्वरूपात असेल किंवा सेवेच्या स्वरूपात असेल, तर ही सेवा प्रदान करते. पण त्याची नोंदणी मात्र कुठेही ऑनलाईन राज्याकडे किंवा शासनाकडे नाही झालेली आहे. तर अशांसाठी आपल्याला काय करायचं आहे की ती नोंदणी या वेबसाईटवरती करायची आहे. ही नोंदणी करत असताना आता काय होऊ शकतं, एखाद्या एनजीओला किंवा एखाद्या व्यक्तीला माहितीच नाही, एखाद्या व्हॉलेंटियरला माहितीच नाही की कशा पद्धतीनं आपण ऑनलाईन आपली सेवा प्रदान करण्यासाठी शाळेपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा लोकांसाठी सुद्धा हे उपयोगाला येणार आहे. प्लस कुठेतरी रेंजचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांना ते करता आलेलं नसतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता आलेलं नसतं किंवा या संदर्भातली माहिती नसते. ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ही जी सुविधा आहे ती शासनाने दिलेली आहे. तर तर आपण याच्यामध्ये 3 गोष्टीवरती फोकस करणार आहोत. शाळामधील स्वच्छता, सौंदर्यीकरण, देखभाल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्ती, ही सगळी संस्थात्मक स्वरूपावरती. या अभियानांतर्गत आपल्याला काय करता येऊ शकतं, कुठले उपक्रम हाती घेऊ शकतोय आपण? शाळेच्या भिंतींना चुना, पांढरी वरंगकाम करणे किंवा शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील त्या स्वच्छ करणे, वीज, इलेक्ट्रॉनिक जी काही उपकरणं असतील त्याची किरकोळ दुरुस्ती असेल, म्हणजे आता फॅन असेल तर फॅनचे रेग्युलेटर खराब झालेले असतात, तर ते दुरुस्तीसाठी आपण आपल्याच शेजारातील एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलवतो आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तो आपल्याला सेवा देतो. पण या सेवेची नोंद कुठं होत नाही, तर ती नोंद आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. किंवा एखादा स्थानिक कलाकार असतो, तो आपल्याला भित्ती चित्रे काढून देतो, वॉल पेंटिंग करून देतो आणि शाळेचं सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी भर देतो. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी या स्वरूपाने कुणाकडून ना कुणाकडून सेवा स्वीकारलेली आहे. तर त्या सेवेचा आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर यामध्ये आता सध्याच्या आपण जसं म्हणलं की मेंटेनन्स आणि रिपेरिंग याच विभागात आपल्याला स्वयंसेवकाकडून योगदान मागवायचं आहे. आणि मग ती कुणाकडनं घेऊ शकतो आपण, जिल्हा, तालुका, क्लस्टर स्तरावरती एसएमसी असतील
माजी विद्यार्थी असतील, एखादी व्यापारी संघटना असेल, CSR संस्था असतील किंवा स्थानिक स्वयंसेवक असतील किंवा एखादी व्यक्ती असेल, तर ती सुद्धा काय करू शकते, आपल्याला करू शक मदत केलेली असणार आहे, ती फक्त आपल्याला आता नोंदवायची आहे. यामध्ये आपल्याला ही जी नोंदणी आहे ती 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करायचा आहे. हा जो उपक्रम आहे तो गांधी जयंतीपासून 2 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील शाळा बंद असल्यामुळे ऍक्च्युली तो 30 ऑक्टोबर पर्यंतच होता. पण आपल्या महाराष्ट्रातील दिवाळी निमित्त शाळा बंद असल्यामुळे आपल्याला आपल्यासाठी खास करून 15 नोव्हेंबर पर्यंतची तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. तर आपल्याला ऑफलाईन कॉन्ट्रीब्युशन मॉड्यूलमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. तर तो नोंदवण्यापूर्वी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी, म्हणजे आपण ज्यावेळी पोर्टलवरती काही माहिती अपलोड करायला सुरुवात करणार आहोत त्याच्यापूर्वी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती पाहिजेत. तर व्हॉलंटिअरचा टाईप माहिती पाहिजे, म्हणजे इंडिव्हिज्युअल व्हॉलंटिअर आहे की ती एखादी NGO आहे किंवा फॉरेनची एखादी व्यक्ती आपल्याला मदत करत असेल असंही असू शकतं. तर ते आपल्याला टाईप सिलेक्ट करावं लागेल. तर तो टाईप आपण लक्षात ठेवायचा किंवा नोंद करून ठेवायची की या व्हॉलंटिअर, सपोज गावातलीच एखादी व्यक्ती असेल तर इंडिव्हिज्युअल व्हॉलंटिअर म्हणून आपण तिची नोंदणी करणार आहोत. डिटेल्समध्ये काय, त्या व्हॉलंटिअरच्या डिटेल्समध्ये काय असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे व्हॉलंटिअरचा, ईमेल मात्र कंपल्सरी नाहीये, तुम्ही नाही टाकला तर चालणार आहे ईमेल. त्यानंतर आहे त्या व्हॉलंटिअरचं नाव आहे, त्याचा स्टेट, म्हणजे एखाद्या आपण महाराष्ट्रातीलच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते असं काय नाही, तर दुसऱ्या राज्यातील व्यक्ती सुद्धा आपल्याला मदत करू शकते, एखादी संस्था आपल्याला मदत करू शकते. तर आपल्याला त्याचा स्टेट निवडायचा आहे, त्याचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, रिजन निवडायचा आहे. त्यानंतर जे काही असेट, म्हणजे जे काही आपल्याला सेवा दिलेली असेल त्याची कॅटेगरी कुठली आहे, आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ह्यावेळी सगळं हे करायचंय, तर मेंटेनिंग आणि रिपेअर याच कॅटेगरीमध्ये आपल्याला ती सेवा त्यांच्याकडून घेतली असं दाखवायचं आहे, म्हणजे घेतली असणार आहे आपण. त्यानंतर मग त्याच्यासाठी मटेरियल कुठलं वापरलं, की जसं आपण बघितलं मग थोड्या वेळाने आपण पुढच्या स्लाइडवर असणार आहे की कुठले कुठले, की जसं रंगकाम केलं असेल तर पांढरा चुनाचा वापर असेल किंवा रिपेरी असेल, फॅनची रिपेरी असेल किंवा पंप बिघडलेला असेल तर पंप दुरुस्ती असेल, अशा प्रकारे 5-6 गोष्टी आहेत. त्यातलं कुठल्या गोष्टीसाठी आपण त्यांची मदत घेतलेली आहे ते आपण लिहिणार आहोत. मेंटेनन्ससाठी रिक्वायर्ड जे आहे तिथं आपण असं सुद्धा म्हणू शकतो की गरज नाहीये, ते रिक्वायरमेंट आपण दिलेली नाहीये, त्यामुळे आपण तिथं नो रिक्वायरमेंट असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. क्वालिटी आहे, त्यानंतर कुठला आयटम रिसिव्ह केलेला आहे, त्यानंतर त्याचा किती विद्यार्थ्यांच्यावरती परिणाम होणार, म्हणजे शाळेच्या भिंती रंगवल्या तर शाळेतील सगळ्याच विद्यार्थ्यांच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि डिटेल्स असेसचं मटेरियलचं आपल्याला डिटेल्स लिहिणं अपेक्षित आहे, ते इक्विपमेंट काय होतं, कसं कशा पद्धतीने. आणि आपल्याला 3 फोटो अपलोड करायचे, ते 500 KB पर्यंतचेच फोटो आपल्याला 3 अपलोड करायचे. तर ज्यावेळी आपण विद्यांजलीच्या पोर्टलवरती जाऊ तर त्यावेळी आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला युडायस नंबर असेल आणि युडायस प्लस वरती ज्या मोबाईल टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तोच मोबाईल नंबर टाकला की आपल्याला OTP येईल आणि मग आपल्याला अशी एक वेबसाईट, असं एक पोर्टलचं पेज ओपन होईल. डॅशबोर्ड असा दिसेल की आपण आपल्याच शामराव नगरची जी अभिनव हायस्कूल आहे त्याचा हा डॅशबोर्ड आपण ओपन केलेला आहे बघा. तर या डॅशबोर्ड वरती आपल्याला एका ठिकाणी दिसतंय बघा, ऑफलाईन कॉन्ट्रीब्युशन, हे कलर मध्ये आहे. ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळी ओपन कराल त्यावेळी ते ब्लॅक मध्येच असणार आहे. ह्याला क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर आपल्याला काय होईल, दुसरा डॅशबोर्ड ओपन होईल. तर दुसरा डॅशबोर्ड तो आपल्याला क्लिक केल्यानंतर असा दिसेल, हा असा डॅशबोर्ड आपल्याला पुन्हा ओपन होईल, ही विंडो दिसेल. तर आपल्याला याच्यामध्ये आता सगळी माहिती फिलअप करायची, की जसं की आपण मगाशी म्हणलं की सिलेक्ट टाईप, व्हॉलंटिअरचा टाईप कुठला होता तर तो आपल्याला तिथे लिहायचा आहे, त्याच्या व्हॉलंटिअरचे डिटेल्स काय आहेत हे सगळं लिहायचं आहे. हा, ज्यावेळी आपण हे म्हणलेलं की असिस्ट मटेरियल नेम जे आहे ते बघा एवढे असणार आहेत. बाउंड्री वॉल पेंटिंग असेल, इलेक्ट्रिक असणार आहे, फॅन रेग्युलेटर असणार आहे, मेंटेनन्स जनरेटर असेल तर तुमच्यावर त्याचं मेंटेनन्स असणार आहे, पेंटिंग आहे, मोटर आहे रिपेअरिंग, USB बॅटरीची रिप्लेसमेंट आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कोणाची मदत घेतली असेल तर ते आपण इथं लिहिणार आहोत. बघा आपण एक भरून पाहिलेलं आहे की आपण इंडिव्हिज्युअल व्हॉलंटिअरचं नाव लिहिलेलं आहे, फॉर्म इंडिया, एक मोबाईल नंबर टाकलेला आहे, ईमेल ऍड्रेसची गरज नाहीये. त्यानंतर एक तिचं नाव लिहिलंय, वीर गाथे असं व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे, महाराष्ट्रामधीलच आहे, सांगली जिल्ह्यातीलच आहे. त्यानंतर मग आपल्याला इथं मटेरियल इथं आपल्याला सिलेक्ट करताना कृपया बोलू नये, कोणाचं तरी माईक सुरू आहे.
तर कुपवाड केंद्र कुपवाड माईक बंद करावा आपला. तर इथं सिलेक्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला मेंटेनन्सचाच कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जसं आपण म्हणालोत मगाशी की ह्यातला एक असिस्ट मटेरियल ह्याच्यातलं एक आपल्याला सिलेक्ट करून ते इथं लिहायचं आहे, द्यायचं आहे. आणि मेंटेनन्स रिक्वायर्ड नॉट रिक्वायर्ड असं इथे द्यायचं. आणि मग आता सपोज आपण भिंत रंगवली असेल तर ती किती फीटची आहे क्वांटिटीची ती ती आपल्याला लिहावं लागेल. ऍटम रिसिव्ड कुठल्या दिवशी आपण झालेला आहे म्हणजे ते कम्प्लीट कधी झालेलं आहे ते लिहावं लागेल. आणि नंबर ऑफ स्टुडंट वरती किती इम्पॅक्ट झालेलं आहे ते लिहावं लागेल. आणि जर आपण इथं जे असिस्टचे डिटेल्स लिहितो आहोत की काय, तर त्याच्यामध्ये बघा कमीत कमी आपल्याला 20 शब्द तरी पाहिजेत. हे कमी शब्द झालेत म्हणून काय झालेलं आहे इथे की एंटर प्लीज 20 वर्ड्स असं म्हणते, तर आपल्याला ते वाढवावे लागतील. तर आपण बघा इथे 20 वर्ड्स पेक्षा जास्त आपण इथे भरलेलं आहे. आणि मग आपल्याला इथे 3 फोटो अपलोड करायचे. ते 3 फोटो त्या संबंधित आपण जी काही सपोज आता फॅन रिपेअरिंगच्या संदर्भातला असेल किंवा पंप रिपेअरिंग किंवा USB रिप्लेसमेंटचे, तर त्याचे एक 3 फोटो आपल्याला काय करावे लागतील, काढून असतील आपल्याकडे आपण, तर ते फोटो आपल्याला 500 KB पर्यंतचे असणार आहे, ते इथे अपलोड करायचे. आणि मग हिथली जी ब्ल्यू इथे लाईन दिसते तुम्हाला, त्या ब्ल्यू लाईन वरती मात्र काय करायचंय, टिक करायचं. हे टिक नसणार आहे, हे आता आपण केलेलं आहे, तर टिक करायचं आणि सेव्ह करायचं. रिसेट सुद्धा काही आपल्याला चेंजेस करायचे तर रिसेट सुद्धा आपण करू शकणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला ऑफलाईन ऍक्टिव्हिटीमध्ये हे रजिस्ट्रेशन प्रत्येक शाळेतून करायचं आहे. आणि मग या अभियानाचे जे फोटो वगैरे आहेत ते तुमच्या ट्विटर अकाउंट असेल किंवा फेसबुक असेल तर त्याच्यावरती विद्यांजली @विद्यांजली EDU याच्यावरती तुम्ही काय करता हॅशटॅग करू शकणार आहात. तर आपल्याला काय करायचं, केंद्रातून किमान 5 शाळांनी ऑफलाईन कॉन्ट्रीब्युशन मॉड्यूलमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, किमान 5 शाळांनी, आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीनं की आपण सगळे केंद्र प्रमुख या मीटिंगसाठी उपस्थित आहात. तर आपण सर्वजण या अशी जी माहिती आहे ती आपल्या मुख्याध्यापकांच्या शाळेतील जे काही मुख्याध्यापक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. आणि 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून, ऑलरेडी सगळ्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, फक्त ऑफलाईन याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हे रजिस्ट्रेशन आपण जी काही सेवा घेतलेली आहे समाजाकडून ती आपल्याला इथं नोंदवायची आहे. धन्यवाद. यानंतर पुढील विषयासाठी सन्माननीय रेणुका जाधव आदी व्याख्याता यांच्याकडे मी या मीटिंगची पुढची सूत्रे देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला पुढचा विषय आहे शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत. तर या विषयाच्या संदर्भात आपण सगळे जे काही मेल आहे, पत्र आहे आणि या संदर्भातील जी SCRT ची लिंक आहे तीही आपण आपल्या सर्व क्लस्टर ग्रुप, आपल्या BONचा जो ग्रुप आहे त्यावर आणि सर्व तालुक्याचे जे ग्रुप आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी पत्र व्यवहार झालेला आहे, सर्व मेल पाठवलेले आहे. या संदर्भात आपल्या सगळ्यांनाच कल्पना असेलच. तर हे जे शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी जे केलेलं आहे, हे तालुका, जिल्हा व राज्य या विविध स्तरावर आपण स्पर्धांचे आयोजन या शैक्षणिक वर्षात 2025-26 यापासून आपण करण्यात येणार आहोत. यामध्ये सर्वच, पुन्हा एकदा लक्षात घ्या, यामध्ये कोण सहभाग घेऊ शकतं, तर यामध्ये राज्यातील राज्य मंडळाच्या अधीनस्थ असणारी सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण विभागाचे पर्यवेक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जी स्पर्धा आहे याचा उद्देश असा आहे की यामध्ये प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणं असेल, त्यांच्यामध्ये समन्वय, सहकार्य आणि स्पर्धात्मक भावना निर्माण करणं, तसेच भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने या विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 42 विषय आहे. याचे सर्व नियमावली निकष हे सर्वच आपण या ठिकाणी ग्रुपवर शेअर केलेलं आहे. सर्व पत्र आपण सविस्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे. ही जी माहिती आहे त्याच्या निकष नियमावलीच्या संदर्भात SCRT करून जी काही
अधिकारी कर्मचाऱ्यांची स्पर्धा मार्गदर्शिका पुस्तिका देखील आपण सॉफ्ट कॉपी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. ती 228 पानांची आहे. त्याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती आपणास या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे जे सर्व माहिती आहे ती सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी या ठिकाणी व्यवस्थित सूचना या काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्याच्यानुसार जे काही SCRTचं शेड्यूल जे आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार आपण आपल्या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी सर्वांच्या स्पर्धा आयोजित करायच्या आहेत. तर यामध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षात एकूण 42 स्पर्धांचं आयोजन हे आपण SCRTच्या निर्देशनानुसार आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तर याचं जे काही परिपत्र आहे, वेळापत्रक आहे ते मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेलंच आहे. आजच्या मीटिंगच्या अगोदर देखील मला वाटतं एक अर्धा तास अगोदर आपण पुन्हा एकदा त्याची सर्व सॉफ्ट कॉपी, त्याचं सविस्तर पत्र आणि जे लिंक, सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपली लिंक जी आपल्याला स्पर्धेच्या संदर्भात दिलेली आहे. तर 42 प्रकारचे जे लिंक आपण आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. ज्या शिक्षकांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी ती लिंक ओपन करून त्याच्यामध्ये स्पर्धेची नोंद करायची आहे. त्यातील महत्वाचा रोल आपल्या केंद्र प्रमुखांचा असेल. सर्व केंद्र प्रमुखांना पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना महत्वाची देण्यात येत आहे की जी काही लिंक आहे ती आपण आपल्या केंद्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि प्रत्येक केंद्रामधील शिक्षक या ठिकाणी जॉईन होणं गरजेचं आहे. किमान एक शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर 31 तारखेपर्यंत आपण आपल्या शिक्षकांना, आपले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या लिंकमध्ये स्पर्धेची नोंद करायची आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा या कोल्हापूर विभागाच्या साठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर याची सविस्तर माहिती आपल्याला सर्वात शेवट किंवा ज्या काही शंका अडचणी असतील त्या ठिकाणी आपले आमचे सहकारी उत्परकर सर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करतील. त्या शंका जरी असतील तर त्या संदर्भात काय अडचणी असतील तर त्या देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर जो काही आपल्याला वेळापत्रक दिलेला आहे ते थोडस सविस्तर बघा. यामध्ये साधारणतः नोव्हेंबरचा जो काही पहिला, दुसरा, तिसरा नोव्हेंबरच्या महिना अखेर आपल्याला सर्व तालुकास्तरीय स्पर्धा या ठिकाणी पूर्ण करावयाच्या आहेत. पुन्हा एकदा मी सांगते, नोव्हेंबर मध्ये आपल्याला सर्व तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करायचं आहे. डिसेंबर आणि जानेवारी अखेर या सर्व विभागस्तर आणि राज्यस्तराच्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पार पाडायच्या आहेत. तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी शिक्षकाच्या नाव नोंदणीचं रजिस्टर करणं. या ठिकाणी जे काही स्पर्धा दिलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये जोपर्यंत आपण शिक्षक लिंक भरत नाही तोपर्यंत त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. तर सर्वांनी ही लिंक जास्त शिक्षकांनी स्पर्धेमध्ये मॅडम आवाज येत नाही. येतोय सर आवाज? आता यायला लागला. हो ठीक आहे. तर सर्व केंद्र प्रमुख यांनी आपली ही जी लिंक आहे ती पुन्हा एकदा आपण आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचून आपल्या केंद्रातील सर्व शिक्षक जास्तीत जास्त सहभाग घेतील या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचं जे काही आपल्याला तालुका निहाय जे काही नोव्हेंबर अखेर आपल्याला ज्या तारखेमध्ये आपल्याला तालुक्यातील स्पर्धा पूर्ण करायची आहे त्याच जे काही टाइम टेबल आहे, स्पर्धकांची जी नावं आहे, जे आपल्याला तालुक्याला स्पर्धा घ्यायचं आहे त्याचं जे काही डिटेल्स आहे ते आपण आपल्या डाएट मार्फत आपण आपल्या ग्रुपवर शेअर करतच आहे. याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांची या ठिकाणी राहील. आता SCRT मध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं आहे की प्रत्येक केंद्रातील किमान एका शिक्षकाने सहभाग घेण्याच्या संदर्भात प्रोत्साहित आपल्याला या ठिकाणी केंद्र प्रमुखांची जबाबदारी आहे की किमान एका शिक्षकाने या स्पर्धेत सहभाग घ्यावा या संदर्भात या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी असं आहे की जर समजा या स्पर्धेमध्ये तयारी करत असताना शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी या स्पर्धेच्या तयारीसाठी कोणतीही सुट्टी घेता येणार नाही. तसेच या सहभागामुळे अध्ययनाध्यापनाचे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी हे देखील संबंधित शिक्षकाची असेल अशी पूर्णपणे सर्व सविस्तर अशी सूचना SCRT मधून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्याचं जे काही विभाग स्तराचं
आणि राज्याचं जे नियोजन आहे ते आपल्याला वेळोवेळी व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, आपल्याला मेलद्वारे अगर इतर काही ज्या काही मीटिंग्स असतील या मीटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पोहोचवणार आहोतच. फक्त सगळ्यात महत्वाची आता सध्याची आपली जबाबदारी ग्रुपवर या ठिकाणी शेअर होण्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर येतोय सर आवाज? ठीक आहे. या संदर्भात जी काही प्राथमिक माहिती आहे या ठिकाणी दिलेली आहे. संदर्भात ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही शंका असतील आपल्या, तर आपण या ठिकाणी अवश्य विचारावं. आपण या ठिकाणी सगळ्यांना संधी देतोय आपल्या अडचणी विचारण्याच्या संदर्भात. ठीक आहे. या ठिकाणी हितपरकर सरांना या ठिकाणी संधी देते की त्यांनी जे काही शंका असतील ते हितपरकर साहेबांना त्या ठिकाणी विचारावे आणि याचा शेवट आभार त्यांच्याकडे मी सोपवते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. शंका असतील तर विचाराव्यात. जत तालुका काय शंका आहे का? जतचं कोण उपस्थित आहे? जत तालुका. जतचं बीआरसीचं कोण उपस्थित आहे? है सर, बामणे सर आहे. बर. बामणे सर, काय शंका आहे का? काय नाही सर. बर, ठीक आहे. काय शंका नसेल तर माझा एक प्रश्न असा आहे की आपले एकूण 42 स्पर्धा आहेत, बरोबर? 42 स्पर्धांमध्ये जर मला 42 प्रकारात भाग घ्यायचा असेल तर किती लिंक भरावं लागणार आहेत मला? हा सर. किती लिंक भरावं लागणार स्पर्धकाला? स्पर्धकांना हा, 42 स्पर्धा आहेत. 42 स्पर्धामध्ये मला भाग घ्यायचा आहे, मला किती लिंक भरावे लागतील? 42 ज्या स्पर्धा आहेत त्यांना तेवढ्या भराव्या लागणार. वेगवेगळं असणार ना सर? हा, 42 लिंक भराव्या लागतील, कारण प्रत्येक स्पर्धेचा आयोजक जिल्हा हा वेगवेगळा आहे. आपला सांगली जिल्हा हा एका स्पर्धेसाठी आयोजक आहे. 42 प्रकारच्या स्पर्धा जरी आपल्या तालुक्यात होत असतील तरी त्याचे आयोजनाची लिंक वगैरे ही स्वतंत्र प्रत्येक जिल्ह्याने स्वतंत्र तयार केलेली आहे आणि त्या लिंक मध्ये त्या स्पर्धकाने आपली एंट्री करणं गरजेचं आहे आणि त्यातून जे आपल्याकडे यादी प्राप्त होईल त्यांच्याच आपण स्पर्धा घेणार आहोत. अन्यथा इतर कोणत्याही शिक्षकांना नंतर त्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येणार नाही. ती यादी राज्याकडून आपल्याला फायनल आणि प्रमाणित करून येणार आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांना भाग घ्यायचा आहे त्या शिक्षकांनी उद्या 31 तारखेपर्यंत ती लिंक भरणं गरजेचं आहे आणि जर लिंक नाही भरली पण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, नंतर त्या शिक्षकांना भाग घेता येणार नाही. बरोबर आहे का? ठीक आहे सर. बरोबर. आटपाडी काय शंका आहे का? आटपाडी बीआरसी कोण जॉईन झाले? आटपाडी केंद्र प्रमुख कोण आहेत? कोणी जॉईन झालेलं नाही आटपाडी? सर नमस्ते. हा, नमस्कार, बोला की सर. देशमुखवाडी केंद्र सर बोलतोय. बर. आपल्याला तालुकास्तरीय स्पर्धा किती तारखेपर्यंत पूर्ण करायच्या आहेत? नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत. नोव्हेंबर महिना अखेर पहिल्या शुक्रवारी कोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहेत आपल्याला तालुका स्तरावरती? तर मी काय परिपत्रक अजून वाचलं नाही, पण माझी शंका अशी आहे की आता त्या परिपत्रकात काल वाचताना थोडस असं लक्षात आलं की एका स्पर्धेमध्ये एकाच शिक्षकांनी घ्यायचं, दुसऱ्या घ्यायचं नाही, असं काय तर
त्यामध्ये होतं. बर, त्या संदर्भात जरा मार्गदर्शन किंवा एखाद्या क्रीडा स्पर्धा आहेत, एखाद्याला व्हॉलीबॉल पण चांगला खेळा येतोय, क्रिकेट पण येतोय, त्याला दोन्हीत घेता येईल का? परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 14 स्पष्ट दिलेला आहे. मी वाचून दाखवतो. एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर त्याच्या केंद्रातील सर्व शिक्षक एखाद्या तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याला परवानगी देता येईल. याचा अर्थ काय? माझ्या केंद्रामध्ये 20 शिक्षक आहेत. 20च्या 20 शिक्षकांनी कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. 20 पैकी 5 शिक्षक भाग घेतील आणि 5वा शिक्षक म्हणेल की मला 5 स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तर भाग घेता येणार नाही. यासाठी केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील जेवढे शिक्षक आहेत प्रत्येक शिक्षक कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि त्यालाच जोडून पुढं वाक्य आहे की त्यानंतर मात्र स्थानिक जिल्ह्याने अशा शिक्षकास वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धामध्ये सहभागीसाठी संपूर्ण सहकार्य करायचे आहे. एका वेळेस त्याने 2 स्पर्धेत भाग घेतलेला आहे, पण दोन्ही स्पर्धा एका वेळेस लावता येणार नाही. स्पर्धेचं वेळापत्रक आपलं टायमिंग मागं पुढं असेल. त्यासाठी जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तर जे नियोजन समिती असेल त्यांनी असे किती स्पर्धक आहेत की एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत त्यांच्यानुसार वेळापत्रक आपल्याला तयार करावं लागेल. ठीक आहे राक्षस सर, आलं लक्षात? हो, म्हणजे आमच्या केंद्रात 30 शिक्षक आहेत. 30च्या 30 शिक्षकांची नोंदणी असणं गरजेचं आहे. हो, नोंदणी रजिस्ट्रेशन असणं, कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. मग एकापेक्षा जास्त स्पर्धेत जर शिक्षक सहभागी होत असेल तर आपल्याला त्यांना परवानगी देता येईल, काही अडचण येणार नाही. ओके सर. ओके. आटपाडी, अजून काही शंका दुसरी? कवठेमंकाळ BRC काही शंका आहे का? बरं, तुम्हाला शंका नसेल तर मी एक प्रश्न विचारतो. आपल्याला क्रीडा प्रकारामध्ये सांघिक मध्ये किती खेळ घ्यायचे आहेत आणि वैयक्तिक मध्ये किती खेळ घ्यायचे आहेत? कवठेमंकाळ कोणी केंद्र प्रमुख असतील त्यांनी सांगितलं चालेल, काय अडचण नाही. मी कशासाठी विचारतोय हे आपल्याला सगळं लक्षात आलं पाहिजे आणि हा विषय प्रत्येक मीटिंग सारखा कानावर घेऊन सोडून देण्यासारखा नाही. कारण याला वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे, टाइम बॉन्ड ठरवून दिलेला आहे. एकदा राज्याच्या सर्व लिंक बंद झाल्या तर कोणत्याही शिक्षकांना त्यामध्ये एंट्री करता येणार नाही. प्रत्येक जिल्ह्याचा ऍक्सेस वेगवेगळा आहे. आपल्या सांगली जिल्ह्याचा ऍक्सेस वेगळा आहे. क्रीडा प्रकारचा ऍक्सेस कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. त्या क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक 6 क्रीडा प्रकार आहेत, सांघिक 6 क्रीडा प्रकार आहेत. मग वैयक्तिक मध्ये 6 कोणते आहेत? कवठेमंकाळ तालुका सांगा. कुणी सांगा, काय अडचण नाही. किंवा लक्षात आलं नाही असं सांगा, म्हणजे आपण पटकन पुढे जाऊ. बर, मिरज तालुका आपण सांगू शकताय? क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक 6 प्रकार कोणते आहेत, सामूहिक 2 प्रकार कोणते आहेत? BRC मिरज. कवठेमंकाळ नंतर मिरजचा नंबर लागतोय. आपल्याला क्रीडा प्रकार किती असले तरी वैयक्तिक मध्ये फक्त 6च प्रकारात क्रीडा प्रकार स्पर्धा घ्यायच्या आहेत. पहिला आहे धावणे, मग महिला असतील किंवा पुरुष असतील, शिक्षक असेल, शिक्षिका असेल, अधिकारी असेल, सर असेल, मॅडम असेल. धावणे 100 मीटर, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, बॅडमिंटन आणि लांब उडी हे आपणाला कोल्हापूर डाएटने 6 वैयक्तिक स्पर्धेचे इव्हेंट राज्याला दिलेले आहेत आणि सांघिक इव्हेंट आहेत. जरा मोबाईल बंद करा. कोणत्या दुकानात कोण गेले बघा, जरा माईक बंद करा मॅडम. BRC जरा बंद करा मोबाईल म्हणून. BRC मोबाईल बंद करा आपला. ठीक आहे, लक्षात आलंय का? आपल्याला क्रीडा स्पर्धा वैयक्तिक मध्ये 6 प्रकार आहेत. धावणे 100 मीटर पुरुष महिला दोन्हीसाठी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, बॅडमिंटन, लांब उडी हे 6 प्रकार वैयक्तिक. या 6 प्रकाराशिवाय इतर कोणताही प्रकार घेता येणार नाही. लिंक मध्ये दुसऱ्या प्रकाराची सोय ठेवलेली नाही. नंतर सांघिक खेळ आहे खो खो आणि व्हॉलीबॉल. ठीक आहे. तासगाव पंचायत समिती BRC
काय शंका आहे का आपणाला? साहेब नमस्ते. नमस्कार, बोला सर. आंबे सर बोलतोय. बोला की सर. क्रीडा स्पर्धेमध्ये साहेब फक्त मला सांघिकची एक जरा शंका होती. सांघिक मध्ये सर खो खो आणि व्हॉलीबॉल आहे. खो खो आणि व्हॉलीबॉल मध्ये आपला संघ जर तालुकास्तरीय तयार झाला नाही तर आपण जिल्ह्यातून एक संघ डायरेक्ट विभागाला पाठवणार आहोत. माझी शंका साहेब कशी आहे, हा, व्हॉलीबॉल संघ आहे त्याच्यामध्ये 7 खेळाडू खेळतात, त्याच्यामध्ये म्हणले 50% पुरुष 50% महिला म्हणले. येस. मग याच्यामध्ये काय कसंही करता येईल मला जर ते कळालेलं नाही. 4-3 करायचे. राखीव वगैरे असेल ना सर? पण प्रत्यक्ष खेळताना त्यातला काही लागू राहणार काय? कारण 12 खेळाडू असतात, 7 आणि 5 12 असतात, काय अडचण नाही साहेब. पण प्रत्यक्षात खेळताना तसा काय प्रॉब्लेम येईल का? आपण काय करू, संघ निवडताना 50-50% घेऊ. इतर सर्व तालुक्यांनी लक्षात घ्या, कारण सांघिक खेळ जे आहेत आपणाला 2 खेळ दिलेले आहेत राज्याला, खो खो आणि व्हॉलीबॉल. खो खोचे आपले 50% स्पर्धक हे पुरुष असतील, 50% महिला खेळाडू असतील. व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा 50% पुरुष आणि 50% महिला खेळाडू असणार आहेत. आता जो प्रश्न सरांनी विचारलेला आहे तो काय होतोय, सम अंक होत नाही. विषम अंक असताना आपण 50-50% कसं करणार? तर त्यावेळेस काय होईल, पंच निर्णय घेतील की 4 किती खेळवायचे, त्या 4-3 3-4. मग पुरुष 4 खेळवायचे का स्त्री 3 खेळवायचे, हे पुरुष त्या ठिकाणी पंच निर्णय घेतील. साहेब नमस्ते. नमस्कार, बोला सर. याला जोडतो जरा. सानप सर बोलताय ना? हा, सानप सर बोलतोय. नमस्कार, बोला सर. नमस्ते. आता ते म्हणजे महिला आणि पुरुष एकत्रित टीम होणार का ते? हो, आता कसं झालंय सर, राज्याच्या गाईडलाईन्स अशा आहेत की कंपल्सरी वैयक्तिक आहेत ते स्वतंत्र होणार आहेत, त्यामध्ये एकत्रीकरण नाही. पण जे सांघिक 2 खेळ राज्याला दिलेले आहेत, खो खो आणि व्हॉलीबॉल, यामध्ये 50% पुरुष आणि 50% महिला, म्हणजे दोन्हीचे मिळून कॉम्बिनेशन करून एकत्रित दोन्हीचा मिळून एक संघ. हा. आणि दुसरा असं व्हॉलीबॉल आहे तो पाशिंगचा आहे का डायरेक्टचा आहे, म्हणजे कसं? हा, जरा सर काय करतो मी हे विचारून घेतो. व्हॉलीबॉल जे ज्या जिल्ह्याला दिलेलं आहे का नाही आयोजन, हे त्यांच्याकडून हे नियमावली वगैरे सगळं मी विचारून घेतो आणि ग्रुपवर लगेच टाकतो. लिंक तर उद्या 31 पर्यंत आपल्याला भरायचे आहे. मग हे जर आपल्याला अगोदर कळालं आज उद्या, नाही, लिंक भरताना सुद्धा लक्षात येऊन जाईल सर की काय दिलेलं आहे त्यामध्ये. हा, नाही ते ट्राय करतो. हा, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. लिंक मध्ये ओपन केल्यानंतर पुढे भरत गेल्यानंतर कळेल. पण मला वाटतं पासिंग व्हॉलीबॉल आहे का डायरेक्ट, एवढंच हा एक मुद्दा आहे. हा, लगेच कन्फर्म करून मीटिंग संपल्या ग्रुपवर टाकतो मी. चालेल. ओके, धन्यवाद. ओके सर, ओके, ठीक आहे. आंबी सर. हा साहेब. आता काय 2 संघ तर आपल्याला खो खो आणि व्हॉलीबॉल. ज्या वेळेस तालुकानिहाय हे स्वतंत्र संघ तयार होतील त्यावेळेस आपल्याला जिल्हा अंतर्गत स्पर्धा घ्यावी लागेल आणि त्यातून चांगले खेळाडू निवडून एक जिल्ह्याचा आपला स्वतंत्र संघ तयार करावा लागेल आणि तो आपल्याला काय करायचा आहे, डायरेक्ट विभागाला पाठवायचा आहे. आणि समजा जर तालुक्याचे संघ तयार झालेले नाहीत तरी सुद्धा आपल्याला 2 संघ विभागाला पाठवायचे आहेत. त्यानुसार आपल्याला कोणत्या तालुक्यात असे खेळाडू आहेत खो खोचे व्हॉलीबॉलचे शोधावे लागतील आणि आपल्याला स्वतंत्र टीम तयार करून विभागाला पाठवावी लागेल. आणि तालुक्यात स्वतंत्र टीम तयार झाले तर चांगलंच आहे, पुन्हा आपल्याला चांगले खेळाडू मिळतील, आपण तालुक्या अंतर्गत त्या स्पर्धा घेऊ. ठीक आहे. खानापूर तालुका काय अडचण आहे का? नाही काही साहेब अडचण. नाही ना, ठीक आहे. होती ते विचारली साहेब. ओके, धन्यवाद. कडेगाव तालुका. कडेगाव तालुका, पोलोस तालुका, शिराळा. पोलोसचे काय नाही शंका. वाळवा. सर बोला सर. कुठे सर बोलतो? हा, बोला. नमस्कार, बोला सर. नमस्ते. ते आपलं जे व्हॉलीबॉलची टीम जर केली तर जिल्ह्यात आपले एकच टीम जाणार का प्रत्येक तालुक्याची जाणार? नाही, प्रत्येक तालुक्याची टीम तयार झाली तर आपण जिल्हा अंतर्गत स्पर्धा घेणार. तालुका समजा आता पोलोची टीम तयार झाली, जतची टीम तयार झाली, अशा 3-4 तालुक्यांच्या जर 4 टीम तयार झाल्या तर आपण त्यांच्या स्वतंत्र स्पर्धा घेणार आणि त्यातून नंबर काढून जे खेळाडू 4 तालुक्यातून चांगले खेळलेले आहेत त्यांची स्वतंत्र जिल्हास्तरीय टीम तयार करणार आपण आणि काय करणार आपण, ह्याला पाठवणार विभागाला. समजा स्वतंत्र टीम जर तालुक्याची असेल तशी सुद्धा आपण स्वतंत्र पाठवू शकतो, काही अडचण नाही. म्हणजे आपण प्रथम क्रमांक आलेली एक तर टीम पाठवू शकतो, नसेल
तर आपण जी तयार केलेली टीम आहे अशी जशीच्या तशी विभागाला आपण पाठवू शकतो. ओके सर. तसंच खो खोच पण आहे आणि व्हॉलीबॉल्स पण आहे, पण त्यामध्ये 50% महिला पाहिजे. ओके ओके सर. साहेब रिले पण एक याच्यामध्ये आहे. रिलेला काय प्रॉब्लेम येत नाही. 4 पडतात, 2 पुरुष आणि 2 महिला पळू शकतील. सांघिक मध्ये 3 आहेत ना इव्हेंट. रिलेचं कॅन्सल केलेलं आहे. ओके ओके. सुरुवातीच्या पत्रामध्ये रिले होतं, पण जरा शंका उपस्थित झाल्यानंतर राज्याच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे, आयोजक जिल्ह्याला ती संधी म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं होतं की तुम्ही ते ठेवता का रद्द करता. तर कोल्हापूर जिल्ह्याकडे ह्या सर्व क्रीडा स्पर्धा आहेत त्यांनी रिले कॅन्सल केलेला आहे आणि खो खो व्हॉलीबॉल हे 2च सांघिक खेळ ठेवलेले आहेत. ओके थँक्यू सर. नंतर महानगरपालिका, महानगरपालिकेचे कोण जॉईन झाले? कारण त्यामुळं महानगर करणं आवश्यक आहे. आपल्या काही शंका नसतील तर मी फक्त थोडा उजळणी करतो आणि थांबतो. यामध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे, आपल्या तालुकास्तरीय सर्व स्पर्धा नोव्हेंबर अखेरपर्यंत होतील. नोव्हेंबरच्या हा बोला एक सर. आता सांगितलं ते बुकलेट वाचलं मी आता. त्याच्यामध्ये 5 म्हणजे तुम्ही म्हणला तर रिले पण काढले त्याच्यातले, पण कबड्डी पण दाखवतोय ते साहेब. नाही ते आपल्या नियमावलीमध्ये की नाही सांघिकचे भरपूर खेळ आहेत. त्या एकूण खेळापैकी किती खेळांच्या स्पर्धा घ्यायच्या हे आयोजक जिल्ह्याला हे दिलेलं आहे, त्याची अथॉरिटी सर्व दिलेली आहे. आणि त्याची अथॉरिटी कोणाकडे आहे? कोल्हापूर डाएटकडे आहे. आणि कोल्हापूर डाएटचं सर्व जिल्ह्यांना पत्र गेलेलं आहे की वैयक्तिक मध्ये आपण हे 6 खेळ ठेवलेले आहेत आणि सांघिक मध्ये हे 2 ठेवलेले आहेत. जरी त्या नियमावलीमध्ये आपले अनेक प्रकार दिलेले असले तरी आपल्या स्पर्धा मात्र सांघिक मध्ये ह्या 2 प्रकारामध्ये होतील आणि वैयक्तिक मध्ये ह्या 6 प्रकारामध्ये होतील. चालेल, ठीक आहे. ओके 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 ठीक आहे. नोव्हेंबर हा बनगर सर बोलतोय तासगाव मधून. बोला की सर. बनगर सर बोला. साहेब ते सर्व माध्यमाच्या शाळांसाठी, व्यवस्थापनाच्या शाळांसाठी, शिक्षकांसाठी स्पर्धा होणार आहेत का फक्त जिल्हा परिषद? यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे राज्य मंडळाच्या, म्हणजे आपलं कोणतं आलं? स्टेट बोर्ड आलं बरोबर. स्टेट बोर्डाच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. आपणाला विनाअनुदानित विचारात घेता येणार नाही, स्वयं अर्थसहाय्यित विचारात घेता येणार नाही, सीबीएसई बोर्डाचा विचार करता येणार नाही, ICS बोर्डाचा विचार करता येणार नाही. आपलं ओनली स्टेट बोर्ड यामध्ये म्हटलेलं आहे. स्टेट बोर्डाला पुन्हा संलग्नित कोणत्या? सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित, अंशतः अनुदानित, त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, म्हणजे हे 3 स्तर आपल्याला त्यामध्ये आहेत. मग आपल्याकडील माध्यमिक शाळा येणार का त्याच्यामध्ये अनुदानित असलेल्या? हो येणार. येणार. अनुदानित स्पष्ट शब्द आहे या ठिकाणी, अनुदानित येणार. ठीक आहे. म्हणजे केंद्र प्रमुखांना प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मधून नोंदणी शिक्षकांची करून घ्यायला पाहिजे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्याचबरोबर पंचायत समितीमधले अधिकारी, कर्मचारी, शाळेमध्ये असणारे शिक्षक बरोबर नॉन टीचिंग स्टाफ, आपण त्याला काय म्हणतो? शिक्षकेतर कर्मचारी. एखादा हायस्कूल मोठा आहे तिथं शिक्षकेतर कर्मचारी संख्या भरपूर मोठी सुद्धा असू शकते, त्यांना सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. ज्युनियर कॉलेज आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहेत, त्यांनी सुद्धा भाग घ्यायचा आहे, काही अडचण नाही. ओके थँक्यू सर. आता याच्या आयोजनाची समिती तालुका स्तरावरती आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अध्यक्ष असणार आहेत ते गट शिक्षण अधिकारी महोदय असणार आहेत. नंतर सदस्य तालुका संपर्क अधिकारी म्हणजे डाएटचे अधिव्यक्ता किंवा वरिष्ठ अधिव्यक्ता, त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी, तालुका माहिती अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशन प्रतिनिधी, केंद्र प्रमुख प्रतिनिधी, विषय साधन व्यक्ती प्रतिनिधी आणि सदस्य सचिव असणार आहेत ते सन्मान्य विस्तार अधिकारी असणार आहेत. या स्वरूपाची तालुकास्तरीय आयोजन समिती असणार आहे. आता आपल्याला प्रश्न असा निर्माण होईल की तालुकास्तरीय स्पर्धा घेत असताना ग्राउंड किंवा त्या ठिकाणी लागणाऱ्या सोयी सुविधा यांची उपलब्धता, तर परवाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की क्रीडा आयुक्त कार्यालयाकडून त्या स्वरूपाचं स्वतंत्र पत्र SRT आपल्याला देणार आहे.
ते तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना जे कार्यालय आहे त्या ठिकाणी देणार आहेत आणि त्या ठिकाणचे पंच वगैरे आपल्याला उपस्थित करून मोफत द्यावेत अशा स्वरूपाचं पत्र राज्य स्तरावरून आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपण ते लगेच प्राप्त झाले की तालुक्याला पाठवणार आहोत. आणि समजा काही ठिकाणी असा प्रॉब्लेम आलाच की मैदान नाही किंवा क्रीडांगण नाही, तर आपलं काय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असेल किंवा आता स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी शाळांनी माहिती भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सुविधा आहेत असं दाखवलेलं आहे, अशाही आपल्याला शाळा त्या ठिकाणी निवडता येतील प्राधान्यक्रमाने. ठीक आहे, फक्त यामधला टाइम बाउंड लक्षात घ्या की आपणाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या शनिवारी कोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये कोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, त्या आठवड्यामध्ये दिलेल्या स्पर्धा त्याच घ्यायच्या आहेत, इतर स्पर्धा आपण घेणार नाही. आणि आपल्या तालुक्यातील किंवा केंद्रातील कोणत्या शिक्षकाने नॉमिनेशन केलेलं आहे हे केंद्र प्रमुखांना माहीत असणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक त्यामध्ये नियमावली दिलेला आहे, 1 मिनिट, मुद्दा क्रमांक 5 आहे बघा. प्रत्येक स्पर्धेत केंद्रातील किमान एका शिक्षकाने सहभाग घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यात यावे. ही निवड प्रक्रिया केंद्र स्तरावर राबवण्यात जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील द्यावी असं त्यामध्ये नमूद आहे. त्यामुळे काही जर स्पर्धक दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रकारच्या स्पर्धा आहेत, कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये त्यांना विचारू शकता. नर तुमची अडचण आहे का, महानगरपालिका सांगा काय अडचण आहे का थांबायला. ठीक आहे, सर्व आपण तालुक्याचे सन्मान्य गट शिक्षण अधिकारी, सन्मान्य विस्तार अधिकारी, त्याचबरोबर सर्व केंद्र प्रमुख महोदय, आपण या बैठकीसाठी वेळ जॉईन झाला, त्याचबरोबर बीआरसीचे सर्व साधन व्यक्ती आणि यांचे सर्व प्रतिनिधी सदर बैठकीसाठी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि ही सदर ऑनलाईन बैठक या ठिकाणी संपन्न झाली, समाप्त झाली असं मी घोषित करतो. धन्यवाद. मयुरी मॅडम मीटिंग एंड करा. थँक्स.
माने सर सगळ्या शिक्षकांसमोर ओरडले तिला.
कळणार